इयत्ता 10वी. आज दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत आम्ही उपक्रम राबवित आहोत. आमच्या उपक्रमाचे नाव आहे पाण्याची गंध अभ्यासने. पुढची माहिती माझी मैत्रिणी सपना मॅडम सांगणार. माझे नाव सपना जी बैरम. मी पाण्याची गंध या विषयावर सांगणार आहे. मी 2 क्लास घेतले. साहित्य कृती 2 ग्लास पाण्याने भरून घेतले व या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. दिशा मदत करतो व हा पट्टी चुंबक एका स्थिर मध्यभागी बांधल्या जात व पट्टी चुंबक हा दक्षिण उत्तर दिशेस स्थिर होतो आणि पट्टी चुंबकाचे गुणधर्म जेव्हा त्याचे फिरुनी तारा चक्र कसे हे शिका. जीवन चक्र हे फिरे निरंतर तुके विसरू नका. जे दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. अणुरेणूची अगाध दुनिया दृष्टीचा पार. सूक्ष्म जीव अदृश्य किरण ही भवती फिरणार. आमच्या प्रयोगात 2 सपाट आरशांमधील कोण बदलले असता त्या दरम्यान तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या काढू. त्यासाठी 2 सपाट आरशे व एका सपाट पृष्ठभागावर काढलेले कोण मापक. जर आपण 120 अंशाचा कोन केला आणि त्या दरम्यान एक प्रतिमा ठेवली तर आपल्याला 2 प्रतिमा त्यांच्या 2 प्रतिमा दिसतात. आता याच्यातला कोण जर बदलला आता आपण परत आता 90 अंशाचा कोन केला तर कमी केला बघा कोण. आता किती दिसतात बघा बरं. 3 प्रतिमा दिसतात. 3 आहेत ही सोडून ही 2 आरशांमधला कोण बदलला का ही जी प्रतिमा दिसतात त्याच्यात आरशात त्या सुद्धा काय संख्या काय होते बदल. 11 प्रतिमा इथे व्यवस्थित म्हणजे याचा अर्थ वाढत आहे प्रतिमा तुमच्या लक्षात येईल. मधला कोण बदलला कोपरा बदलला तर काय होईल प्रतिमा संख्यांची वाढ किंवा कमी होते. हे माझे नाव प्रथमेश रामचंद्र चौधरी. माझ्या मित्राचे नाव माझे नाव जयेश दत्तू भोये. मी इयत्ता 8वी मध्ये शिकतो. माझे प्रयोगाचे नाव आहे प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीतीदारी. या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्मन कळता जगणे केवळ फुगा. जे दिसते ते असेच काहे हे दिसते ते तसेच काहे उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका. त्याच्यामुळे उष्णता तो शोषून धरत आहे. पाणी उष्णता शोषून देतोय. तो कसा बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरुणी शेण होतसे शेणाचे खत पिका. पीक पेरता फिरुनी तारा चक्र कसे हे शिका. ह्या डब्यात 3 आरसे 30 अंश कोन करून बसवले गेले आहेत. त्या डब्यात फुटलेल्या बांगड्याचे काच टाकले गेले आहेत. जर आपण त्या डब्यात पाहिले तर प्रकाशाच्या परावर्तनामुळे फुटलेल्या बांगड्याच्या काचेचे असंख्य सुंदर व मनोहरित प्रतिमा दिसतात.
अगाध दुनिया दृष्टीचा पार सूक्ष्मजीव अदृश्य किरण ही भवती फिरणार या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे बुद्धिमानवी स्थिरचर सारे विश्व वेडुनी उरे विज्ञानाची दृष्टी वापरा स्पर्धेमध्ये टिका मी माझ्या मुलांना बघायला आली म्हणून इथं आठंब्या शाळेत प्रयोग चालू होता म्हणून त्यांना प्रयोग करताना पाहिलं. त्यांनी सूर्यप्रकाशाचे किंवा पाणी न विघळणारे व विघळणारे प्रयोग त्यांनी दाखवले. ते आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही आल्या. वेगवेगळे प्रयोग बघितले तुम्ही विद्यार्थ्यांचे, तर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया द्या ना थोडी. लहान लहान मुलांनी केलेलं प्रयोग ते चांगलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन चांगलं भेटलं असे त्याच्यामुळे त्यांनी चांगलं प्रयोग केलं एवढंच बोलणार. तुमची प्रतिक्रिया द्या. बघा तुम्ही वेगवेगळे प्रयोग बघितले, तर तुम्हाला काय दिसले? त्याच्यातून तुम्हाला काय बघायला भेटलं थोडक्यात सांगा. प्रयोग बघितले पण त्याच्यात जे याच्यात काचेतलं बघितलं त्याच्यात सफेदवरती हे राहतं आणि जे सफेद काचेच्या चिपमध्ये जे बघितलं त्याच्यातनं आम्हाला सप्तरंग दिसलं. आणि ते फुग्याच्या प्रयोगावरून तुम्हाला काय दिसले? फुग्याच्या प्रयोगामधून जे बॉटल होती प्लॅस्टिक बॉटल त्याच्यावरती जे फुगा ठेवलेला होता ते गरम पाण्यात हे केलं तर त्याच्याने ते उष्णता फुग्यात भरले जाते व फुगा फुगतो. हां हां.